हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर आज आहे ईस्टर. तर इथं जर्मनीमध्ये ना ईस्टरचं फायर असं केलं जातं. सिमिलर आपल्या होळीसारखंच असते. जसे आपण होळी पेटवतो तसे या लोकांचं हे ईस्टर फायर असते. तर ते काय करतात ना, जे क्रिसमसचे ट्री असतात ते जमा करून ठेवतात. आता बघा, वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळी पद्धत असते. इथं पण काही काही शहरामध्ये काय केलं जातं, लाकडं आणून ते आपण जसं होळीमध्ये पेटवतो लाकडं, तसे लाकडं आणून ते तसे पेटवले जातात. पण काही काही शहरामध्ये काय केलं जातं, जे क्रिसमसचे झाडं असतात, क्रिसमस ट्री जे असतात ते जमा करून ते जाळले जातात. तर इथं क्रिसमस ट्री सर्व जमा करून ठेवलेले आहे आणि त्याचं आता इथं जर्मन लोकांची जी होळी आहे ती पेटवलेली आहे. आपण जसं होळी साजरी करतो तसंच या लोकांचं आहे. भावना आपल्या आणि त्यांच्या एकच आहे. आपण जसं होळीमध्ये आपण म्हणतो दुःख जाळून ते थंडी आपण जाळून टाकतो आणि एक नवी सुरुवात होते, उन्हाळा लागतो, नवी पालवी फुटते. तसंच या लोकांचं पण आहे. यांचं पण म्हणणं तसंच आहे. आमची शेजारची आजी सांगत होती, की ते पण असं मानतात, की ईस्टरनंतर उन्हाळा चालू होतो, नवी पालवी फुटते. असं त्यांचं पण म्हणणं आहे. सिमिलर आहे होळी आणि आपली त्यांचं ईस्टर, फक्त शब्द वेगळे आहे पण भावना एकच. तर त्यांनी इथं पाण्याची वगैरे सोय करून ठेवलेली होती. फायर ब्रिगेडची एक गाडी इथं होती. ते लोक पण आलेले होते, म्हणजे काही झालं तर ते लवकर विझवू शकणार. मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केला आहे. नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.